राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तऐवज व फसवणुकी प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ठोठावलेली 2 वर्षांची कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी कायम ठेवली आहे। त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते। यानंतर माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे राठोड यांनी नाशिक न्यायालयात मंत्री कोकाटे यांच्या अटकेसंदर्भात आज अर्ज दाखल केला। त्यावर आज सुनावणी झाली असता नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते। त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या होत्या। यानंतर कोकाटे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। याबाबत तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली होती। त्यावर उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली। आता न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला। तसेच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून त्यांच्या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। नाशिक सत्र न्यायालयात मंत्री कोकाटे यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून माणुसकीच्या दृष्टीने त्यांना शरण येण्यासाठी 4 दिवसांचा वेळ द्यावा असे म्हटले। तर उपचार घेत असतानाचा कुठलाही पुरावा आणि कागदपत्रे न्यायालयात सादर केलेले नाही असे कोर्टाने म्हटले होते। दुसरीकडे नाशिक पोलिसांना मंत्री कोकाटे यांच्या अटक वॉरंटची प्रत मिळाली असून ते मुंबईत जाऊन कारवाई करण्याची शक्यता आहे। कॉलेज रोडच्या येवलेकर मळा परिसरातील दूध संघनिजीकच्या इमारतीमध्ये शासनाच्या 10% योजनेतील सदनिका मिळविण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी कमी उत्पन्नासंदर्भातील कागदपत्रे सादर केले आणि सदनिका मिळवली होती। या संदर्भात तत्कालीन माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी 12 डिसेंबर 1995 रोजी सरकारवाडा पोलिसात तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीनुसार कोकाटे बंधूंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करून सरकारवाडा पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। कनिष्ठ न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीश रुपाली नरवाडिया यांनी या खटल्यासंदर्भात 20 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्री कोकाटे व विजय कोकाटे यांच्या विरोधात पुरावे सिद्ध झाल्याने 2 वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी 50,000चा दंड ठोठावला होता। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।